गृहस्थ आश्रमामध्ये उरलेल्या 3 आश्रमांची सेवा हे मुख्य काम. ब्रह्मचर्याला, वानप्रस्थाला आणि संन्यस्त मनुष्याला अन्नदान करणं हे गृहस्थाश्रमाचं मुख्य काम. त्याच्यानंतरचा 3रा टप्पा हा वानप्रस्थाश्रमाचा आणि 4था टप्पा हा संन्यासाचा. दुसऱ्या अंगाने विचार असा आहे की हा 4था टप्पा ज्ञानप्रधान. याच्यापूर्वी कर्मप्रधान असू शकतं, उपासना प्रधान असू शकते, भक्ती प्रधान असू शकते, पण शेवटचा टप्पा हा ज्ञान प्राधान्याचा. तसं पहिली 25 वर्ष गेली, दुसरी 25 गेली, तिसरी 25 गेली, आता 4थ्या 25 वर्षामध्ये ज्ञान प्राधान्य. हा अमृत महोत्सव आहे आणि त्या निमित्तानं हा सप्ताह सुरू आहे. या गावाचा आणि गुरुवर्य महाराजांचा फार जुना संबंध आहे. मी काही कीर्तनकार प्रवचनकार नाही आहे, पण गुरुवर्य महाराजांची आज्ञा म्हणून माझी प्रवृत्ती आहे. गुरुवर्य महाराजांनी उभा महाराष्ट्र, आडवा महाराष्ट्र, तिरपा महाराष्ट्र पिंजून काढला. एकही गाव असं नाही, एकही खेड असं नाही जिथे गुरुवर्य महाराज गेले नाही. बरं, गेले म्हणजे काय व्यवसाय नाही, व्रत म्हणून लोकांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. लोकांना ज्ञानेश्वरी गाथा कळायला पाहिजे. आवाज कमी करा मला थोडा. या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगाव जाऊन गुरुवर्य महाराजांनी हरिनामाचा जागर केला. विशेषतः जालना जिल्ह्यात तो फारच, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात गुरुवर्य महाराज 7 दिवस मुक्कामच करायचे नाही. जालन्यामध्ये जो सप्ताह व्हायचा गल्लीमध्ये, तिथे मोदीखान्याला दरवर्षी 7 दिवस मुक्काम. आणि त्यातली अजून एक विशेषता सांगतो जी हल्ली फारशी सापडणार नाही तुम्हाला. एका अभंगावर 7 दिवस कीर्तन. आता आम्ही 2-3 वर्ष जरी सुरुवात केली आषाढीला की पहिल्या दिवशी जो अभंग घ्यायचा शेवटपर्यंत तोच सांगायचा. कारण त्यांनी काय होतं, त्या अभंगाचं एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चिंतन होतं. त्यातली पद काय आहे, त्याचं व्याकरण काय, त्याच्या मागचा हेतू काय, याच्यापर्यंत जाता येतं. 2 तासात तुम्ही काय काय सांगा. आणि भानगड अशी झाली की कीर्तनाचं स्वरूप बदलत चाललं दिवसेंदिवस. दुर्दैव आहे, म्हणजे जसं बदलू नये तसं बदलत आहे. जर लोकांचा तत्वज्ञानाकडे ओढा वाढला तर ते स्वरूप चांगलं आहे, पण लोकांचा ओढा चुकीच्या गोष्टींकडे. म्हणजे मी कालच सांगत होतो, चढावर जर गाडी चढली निघाली तर 3ऱ्यातून 2रा गिअर, 2ऱ्यातून 1ला गिअर असं टाकून शक्ती लावावी लागते तेव्हा ती वर जाते. पण उतरायला लागल्यावर शक्ती लागत नाही, ती गाडी न्यूट्रल ठेवली तरी गती वाढतच जाते. तसं अधोगतीला निघालेला समाज उताराला, त्याच्यामुळे त्याला ब्रेक लावल्याशिवाय तो थांबणार नाही, ती गती कमी होणार नाही, ती आपण केली पाहिजे. मी अनेक ठिकाणी सांगतो, विषयांतर करून सांगतो आपल्याला की कीर्तनकारांनी जर कीर्तनाची मर्यादा सोडली तर श्रोत्यांनी उठून कीर्तन थांबवलं पाहिजे. ही कीर्तनाची मर्यादा तुम्ही सोडता आहात, काही नका, हीच मर्यादा पहिली सुटली बघा. हे टाळीची सवय चुकीची लागली, कथाकारांनी लावून ठेवली. टाळी फक्त भजनाला वाजवायची, भजनाशिवाय काय. मी काय तुम्हाला घर बांधून देणार आहे का, पाणी आणून देणार आहे का, काही देणार नाही. मी कुठलंही आश्वासन देणार नाही. टाळी आश्वासनाला वाजवा. आणि खरंच मनापासून टाळी वाजवायची ना, भजनाला टाळी वाजायला चुकू नका. भजनात टाळी वाजलीच पाहिजे. असो, तर हे समाज लागला उताराला, आणि उताराला लागल्यामुळे प्रत्येकाची अभिरुची हीन झाली. मग सांप्रदायिक चाली लोकांना पटत नाही, सिनेमाच्या चाली पाहिजे, उडत्या चाली पाहिजे. तत्वज्ञान नको आहे, गोष्टी सांगा, विनोद सांगा, ख्याख्या खुखू खिखी हेच करत राहा. यांनी परमार्थ लागला उतरणीला. कीर्तनकारापासून श्रोत्यांपर्यंत प्रत्येकाची मर्यादा प्रत्येकाने सांभाळली पाहिजे. नियमाचा फायदा असा आहे, तुम्हाला सांगतो. शांतीब्रह्म नाथ महाराजांकडे एक गरीब माणूस आहे. तर महाराज त्याला म्हणले, बाळ तू विष्णू सहस्रनाम शिक. तर तो म्हणला, महाराज माझं हातावर पोट आहे. 2 प्रकारचा वर्ग आहे समाजात, एक ज्याचं हातावर पोट आहे आणि दुसरं ज्याचा पोटावर हात आहे. तो म्हणला माझा हातावर पोट आहे, कष्ट करून जीवन.
तुम्हाला वेळ नाही शिकायला. ते म्हणले असं कर, तू एक श्लोक पाठ केलास की मी तुला एक सुवर्ण मुद्रा देईन. आनंद झाला, पाठांतर केलं. मग झाल्यावर त्याला सांगितलं आता रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आता विष्णू सहस्रनाम म्हणायचं असेल तर एका विशिष्ट गतीपेक्षा वेगात म्हणू नये. कुठलंही स्तोत्र, आता आरती करतात लोक, जीवावर आल्यासारखी करतात. मग पहिलं चरण म्हणायला सुरुवात केली की शेवटचं झालेलं असतं, घालीन लोकांकडे लगेच सुरू. मग इतक्या गतीने करून उपयोग नाही. त्याची एक विशिष्ट गती आहे, विशिष्ट मर्यादा. त्याप्रमाणे विष्णू सहस्रनामाची एक विशिष्ट गती आहे, त्यापेक्षा जोरात म्हणता येत नाही. तर तो म्हणाला महाराज मला इतका वेळ नाही, अर्धा पाऊण तास मला म्हणायला लागतो, इतका वेळ नाही. मग त्यांनी सांगितलं बाळ तू आंघोळ करताना काय करतो? म्हणजे आंघोळ करताना आंघोळ करतो, दुसरं काहीच करत नाही. म्हणजे असं करत जा, पहिला तांब्या घेतला की म्हणायला सुरुवात करायची. म्हणजे आपलं सगळं आवरून होईपर्यंत विष्णू सहस्रनाम म्हणून. आणि त्यांनी सुरुवात केली, आयुष्यभर म्हणत राहिला. एक दिवस मेला, कारण म्हणणं प्रत्येकाला आहेच. आणि मेल्यानंतर आपल्याकडे त्या प्रेताला स्नान घालण्याची पद्धती. तर ज्यावेळी त्या प्रेताला स्नान घातलं ते विष्णू सहस्रनाम म्हणायला, म्हणजे प्राण नसला तरी शरीराला जो नियम